हॅलो फ्रेंड्स, तर रोजप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर कमीत कमी वेळेत एकदम छान अशी ही आजची ब्लाऊज डिझाईन बनणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, अस्तरला थोडी घडी आलेली होती तर मी प्रेस करून घेतलेलं आहे. हे बघा, अस्तरवर आता आपण गळा उंची आणि गळा रुंदी मोजून घेणार आहोत. तर आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच. ठीक आहे. खालच्या साईडने आपण गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि अशा प्रकारे आपण त्याला स्ट्रेट जोडून घेतलेलं आहे. तर आपण त्याला पेपर कॅनव्हास लावणार आहोत. तर हे बघा, पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, आपण त्याला फोल्ड केलेला आहे आणि आता आपण आपल्याला जितका गळा पाहिजे त्यापेक्षा आपण 1 इंच एक्स्ट्राचा कॅनव्हास आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपला आहे 10.5 इंचाचा हा कॅनव्हास आहे आणि रुंदीला आहे तो 4 इंच. ठीक आहे. आता आपण कॅनव्हासवर देखील गळा रुंदी मोजून घेणार आहोत. तर वरच्या साईडने आपण दाखवल्याप्रमाणे 2.5 इंच घेतलेली आहे. हे बघा, 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे आणि 9.5 इंचाचा आपला गळा आहे. ठीक आहे. खालच्या साईडने आपण गळा रुंदी अर्धा इंच वाढवून घेत आहोत, जेणेकरून डीप गळा आणि एकदम छान असा हा गळा होतो. तर आता आपण याला पानाचा आकार देणार आहोत. तर हे बघा, आपण याला अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा कॅनव्हास आपल्याला कट करून टाकायचा आहे. ठीक आहे. आणि आता आपण साईडने 1 इंच सोडून असं कट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रॉपरली आपण हा गळा कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण अस्तरवर ठेवून घेणार आहोत कॅनव्हास. तर अस्तरवरही आपण दोन्ही साईडने 2.5 इंच मोजून घेतलेला आहे आणि आता आपण त्यावर कॅनव्हास ठेवून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने जिथे मार्क केलेला आहे तिथे आपण कॅनव्हास ठेवून घेतलेला आहे आणि त्याचा मध्यभागी एकदम त्याचा आकार आला पाहिजे पानाचा. ठीक आहे. आता आपण अस्तर आणि कॅनव्हासला जॉईन करून घेणार आहोत. कॅनव्हास लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा, आणि आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून घेणार आहोत अस्तर. ठीक आहे. आणि आता आपण कॅनव्हासच्या एकदम कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम प्रॉपर शेप आपल्याला मिळेल. तर पानगळ्यालाच आपण एकदम प्रोफेशनल असा लुक देणार आहोत पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, आता आपण याचा एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत. खूप छान अशी ही ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे. ठीक आहे. आता आपण खालच्या साईडनेही स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला खाली पट्टी लावण्याची गरजही येणार नाही. ठीक आहे. आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहोत. ठीक, एकदम छान असा हा गळा आहे. हे बघा, प्रॉपर शेपसाठी आपण याला छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहोत आणि आता आपण याला मध्ये फोल्ड करणार आहोत. ठीक आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही कॅनव्हास लावण्याची, जेणेकरून आपल्याला हात शिलाई करण्याचीही गरज पडणार नाही आणि कॅनव्हासही एकदम परफेक्ट आणि प्रॉपरली आपल्याला अटॅच करता येईल.
हे बघा एकदम छान असा हा आकार आला. ठीक आहे. आपण दाब टीप देऊन घेतलेले आहे आणि आता आपण खालच्या साईडनेही दाब टीप देऊन घेणार आहोत. हे बघा एकदम छान अशी ही फिनिशिंग येते कॅनव्हास वापरल्यावर. तर आता आपण खालच्या साईडनेही दाब टीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपण साईडने अस्तर जॉईन करून घेणार आहोत. हे बघा मेन फॅब्रिक कधीही अस्तरपेक्षा थोडं जास्तच कट केलं पाहिजे, कारण आपल्याला अटॅच करताना कुठेही कपडा कमी पडला नाही पाहिजे. तर हे बघा आपण दुसऱ्या साईडनेही अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे. एकदम कमीत कमी वेळेत एकदम सुंदर अशी ही आजची डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे बघा आता आपण दोन्ही साईडने एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण आधी याला टक्स टाकून घेणार आहोत, मग बाकी आपण डिझाईन करणार आहोत. ठीक आहे. मी 4 इंचाच्या अंतरावर टक्स टाकून घेतलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण दुसराही टक्स टाकून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण याच्यावर डिझाईन कशा पद्धतीने काढणार आहोत ते बघा. हे बघा आपण अशा पद्धतीने खडूने मार्क करून घेणार आहोत मध्यभागापासून. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता आपण घडी करून दुसऱ्या साईडने ही सेम मार्क होण्यासाठी आपण असं टॅप करून घ्यायचं आहे. हे बघा एकदम परफेक्टली जो शेप त्या साईडला होता तोच शेप आपल्याला या साईडलाही मिळून जातो. हे बघा. ठीक आहे. आता आपण याला लेस अटॅच करणार आहोत. तर हे बघा मी एकदम बारीक अशी ही लेस घेतलेली आहे आणि आता आपण त्यालाही अटॅच करणार आहोत. ठीक आहे. तर रोजच मी ज्या डिझाईन बनवते तर त्या मी तुमच्याबरोबर रोजच शेअर करत असते आणि तुम्हीही भरभरून मला सपोर्ट करतात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर हे बघा आपण ही लेस लावून घेतलेली आहे पानगळ्याला. ठीक आहे. आणि आता आपण जिथे मार्क केलेला आहे तिथेही आपल्याला लेस लावून डिझाईन बनवायची आहे. तर हे बघा एकदम कमी वेळेत बनणारी ही एकदम छान अशी ही डिझाईन आहे. ठीक आहे. हे बघा आता आपण दुसऱ्या साईडनेही ही लेस सेम अशा पद्धतीने लावणार आहोत आणि आता आपण दुसऱ्या साईडने लावून घेऊ. ठीक आहे. आणि आपण याला पॅचही लावणार आहोत, ज्याने ब्लाऊजचा लूक अजूनच उठून दिसेल आणि एकदम सुंदर असा हा ब्लाऊज आपला तयार होईल. तर हे बघा आपण दुसऱ्या साईडने ही सेम पद्धतीने ही लेस अटॅच केलेली आहे. ठीक आहे. हे बघा किती सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाईन दिसत आहे.
आणि आता आपण इथे बटन पॅच काहीही लावू शकतो. तर हे बघा मी हे पॅच घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला ग्लू लावणार आहोत आणि नंतर आपण हे पॅच हातानेही स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून ते परत निघणार नाही. तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय.